नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे गोड असे स्वागत करते. गौरी गणपतीच्या सणाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज जे मोदक आपण बघणार आहोत ते फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक आहेत. अगदी कमी साहित्यात कमी खर्चात तयार होतात आपले मोदक. सुरुवातीला मी गॅसवर कढई तापत ठेवली आणि रोज आपण जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे आणि ते पीठ मी एका कपाने घेतले. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने हे घेऊ शकता. 1 वाटी सेट केली म्हणजे तुम्हाला मेजरिंग करण्यासाठी सोपं जाईल. आता 5 मिनटं पीठ भाजल्यानंतर ते कसं दिसतं तुम्ही इथे बघू शकता. मी पहिलं गव्हाचं पीठ आणि आत्ता आपल्याला भाजलेलं थोडा फरक जाणवतोय, पण इथे आपलं पूर्ण पीठ भाजलेलं नाही आहे. मी इथे हे पीठ तूप न घालताच भाजून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला तूप घालायचं नाही आहे. जास्त तुपात आपण हे बनवत नाही आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला आपण पीठ हे कोरडंच भाजून घेत आहोत. आणि आता पीठ जवळजवळ सुरुवातीपासून आत्तापर्यंत 7 मिनटं पीठ भाजल्यानंतर मी यामध्ये 1 कप सुका खोबऱ्याचा खीस घातलेला आहे. तुम्ही जर ओला वापरत असाल तर सुरुवातीला तुम्हाला ओल्या नारळाचा चव भाजून घ्यावा लागेल. आणि हे दोन्ही जिन्नस पुन्हा 2 मिनटं भाजल्यानंतर मी इथे पाव कप तूप घालत आहे. जसं आपल्याला तूप लागेल तसंच आपण ह्यामध्ये तूप वापरू. आता तुम्ही गव्हाचं पीठ किती घेतलं आहे किंवा कोणत्या वाटीने घेतलं आहे त्याच्यावर तुपाचं प्रमाण अवलंबून आहे. हे तूप आता आपल्याला ह्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा थोडंसं मला कोरडं वाटतं आहे म्हणून मी पुन्हा 2 मोठे चमचे तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता एवढं तूप आपल्याला पुरेसं आहे. हे तूप मी पुन्हा या पिठामध्ये छान एकजीव करते आणि ते सारण आपलं बाजूला काढून घेते. आता आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे, त्यासाठी मी इथेला सुरुवातीला त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून बदामाचे आणि काजूचे काप घातलेले आहेत. हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण थोडेसे बाप्पाचा नैवेद्य आहे म्हणून मी इथे काजू आणि बदाम वापरलेले आहेत. आणि त्यानंतर 1 चमचा खसखसही घातलेले आहे. खसखसीने हे मोदक अजूनच छान लागतात. आता हे सगळं 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी पाऊण कप गूळ घालून घेतलेला आहे. हा गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. आता इथे आपल्याला गूळ वितळलेला आहे आणि हे गव्हाचं पिठाचं जे मिश्रण आहे आपण भाजून ठेवलेलं खोबऱ्याचं आणि गव्हाचं ते घातल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे. इथे जर गॅस चालू राहिला तर आपले मोदक कडक होतील, कारण मग गुळाचा पाक तयार होईल आणि त्याला चिक्कीचं स्वरूप येईल. त्यासाठी आपल्याला इथे गॅस बंद करायचा आणि हाताला सोसेल इतकं मिश्रण थंड झालं की आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे थोड्याशा गुलाब पाकळ्या घालते, कारण सुरुवातीला आपण काजू बदामाचे काप घालून घेतलेले आहेत. आणि जो साचा मी वापरणार आहे त्याला मी ग्रीस करून घेत आहे. सुरुवातीलाच फक्त आपल्याला याला तूप लावायचं आहे. नंतरचे मोदक बनवताना आपल्याला याला तूप लावायची गरज नाही आहे, कारण आपल्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आपण बऱ्यापैकी तूप घातलेलं आहे. तर गार्निशिंगसाठी इथे तुम्ही काहीही वापरू शकता. मी सूर्यफुलाच्या बिया आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे. तुम्हाला जे आवड असेल ते तुम्ही इथे घालू शकता. पिस्त्याचे काप, बदामाचे काप किंवा मगजबी पण तुम्ही इथे वापरू शकता. पण खसखसीचं टेक्स्चर खूप छान येतं याला आणि चवीला पण खूप छान लागतात, म्हणून मी गार्निशिंगसाठी जास्त काही साहित्य वापरलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे गुलाब पाकळ्या सेट केल्यानंतर ह्यामध्ये गव्हाचं मिश्रण घालून घेतलेलं आहे. हे अगदी पौष्टिक मोदक आहेत. गव्हाचं पीठ आणि गूळ यापेक्षा जास्त काही साहित्य आपण घातलेलं नाही. खोबरं घालणं ऑप्शनल आहे, इथे मी घातलेलं आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. आता हे अगदी बोटाने असं दाबून दाबून मिश्रण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक आपला ठिसूळ पण होत नाही आणि घट्ट बांधला जातो. तुम्ही इथे बघू शकता आपला मोदक किती छान तयार झालेला आहे.
अगदी बाप्पाचा आवडता खाऊ आपला तयार आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोदक कसे वाटले मला नक्की कमेंट करा. मोदक केल्यानंतर तुम्हाला कसे वाटले तेही मला कमेंट करा. इथे मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मोदक आपला सहज तुटतोय, म्हणजे लहानांपासून मोठे सहज खाऊ शकता. थँक्यू.